आता वंदीन शारदा योगी यांची ही शारदा. श्रोते हो, आज आपण बाळ नारायणाच्या बालसंस्काराबद्दल विस्तारित स्वरूपात जाणून घेणार आहोत. नारायणाचे बाळपण पतिव्रता परायण साध्वी स्त्री मातोश्री राणूबाई आणि पिताश्री सूर्याजीपंत यांच्या सुसंस्कारात घडले. सर्वप्रथम आपण सूर्याजीपंत कुलकर्णी यांचा आध्यात्मिक अधिकार आणि नित्य काळ बघूया. सूर्याजीपंत कुलकर्णी यांचा जन्म 1568 आणि राणूबाईंचा जन्म 1572 साली झाला. सूर्याजीपंतांचा जाम गावामध्ये गुरुतुल्य अधिकार असल्यामुळे एक गुरु शिष्य परंपरा म्हणून उपासना मंत्र देणे आणि गरीब लोकांना आर्थिक मदत करून त्यांना कौटुंबिक मार्गदर्शन करणे. शालेय शिक्षणामध्ये बुद्धी तल्लख. बीजगणित म्हणजे नारायणाचा हातचा मळ. विज्ञान आणि शास्त्र यामध्ये सतेज बुद्धी असून नारायणाला प्रश्न विचारताना गुरुजी जरा दचकूनच असायचे. एके दिवशी नारायणाने बाबांकडे उपासना मंत्राची मागणी केली, परंतु सूर्याजीपंत उपासना मंत्र देत नव्हते, कारण नारायण हा हनुमंताचा अवतार आहे हे त्यांना ज्ञात होते. आणि आशीर्वाद दिला की यापुढे नारायणा, तुम्ही सगुण असून निर्गुण स्वरूपात संचार कराल. तुम्ही तत्वमसी अर्थात तत्वांच्या पलीकडे जाऊ वेदशास्त्राचा अभ्यास कराल असे सांगून अहम ब्रह्मास्मी असा उच्चार करून प्रभू श्री रामचंद्रांची स्वारी अदृश्य झाली. श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ दे. नमस्कार रसिक श्रोतेहो, मी प्रशांत अशोक साठे. हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ले टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थतिथदेव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित ही समर्थ विवरण मालिकेमधील तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पंदिरकर सर, तुमचे सुद्धा पुन्हा एकदा नव्याने हार्दिक स्वागत. श्रीराम. श्रीराम. श्रोतेहो, आज आपण समर्थ विवरण मालिकेत काय जाणून घेणार आहोत ते पंदिरकर सर स्वतःच आपल्याला सांगतील. श्रोते हो, आज आपण बाळ नारायणाच्या बालसंस्काराबद्दल विस्तारित स्वरूपात जाणून घेणार आहोत. नारायणाचे बाळपण पतिव्रता परायण साध्वी स्त्री मातोश्री राणूबाई आणि पिताश्री सूर्याजीपंत यांच्या सुसंस्कारात घडले. सर्वप्रथम आपण सूर्याजीपंत कुलकर्णी यांचा आध्यात्मिक अधिकार आणि नित्य काळ बघूया. सूर्याजीपंत कुलकर्णी यांचा जन्म 1568 आणि राणूबाईंचा जन्म 1572 साली झाला. सूर्याजीपंत नित्यकाळ ब्रह्मप्रहरी उठून ध्यानासाठी बसायचे. त्यानंतर 1200 सूर्यनमस्कार आणि तोच 1200 सूर्यनमस्काराचा परिपाठ आपल्या वडिलांकडून समर्थ रामदास स्वामींनी नित्यकाळ घेतला होता. ते काळ देवघरात जाऊन देवांचे षोडोपचार पूजन, पाद्यपूजन आणि मंत्रोपचार तसेच देवाला नैवेद्य दाखवणे. सूर्याजीपंतांचा जाम गावामध्ये गुरुतुल्य अधिकार असल्यामुळे एक गुरु शिष्य परंपरा म्हणून उपासना मंत्र देणे आणि गरीब लोकांना आर्थिक मदत करून त्यांना कौटुंबिक मार्गदर्शन करणे. अगदी उदरनिर्वाह म्हणून शुभ कार्यात सत्यनारायणाची पूजा तसेच लग्न समारंभ पूजन करणे. तसेच सूर्याजीपंत सूर्यभक्त असल्यामुळे रोज गायत्री मंत्राचा जप आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण ते नेहमी करत असे. तसेच ज्योतिषशास्त्राची विद्या अवगत असल्यामुळे जन्मपत्रिका बनवून ते देत होते. त्याचबरोबर सूर्याजीपंत एका मुस्लिम राजाच्या दरबारात लिपिक अर्थात फडणवीस म्हणून कामाला होते. मुस्लिम राजा अत्यंत प्रेमळ आणि धार्मिक होता. त्यांचे सूर्याजीपंत यांच्यावर अत्यंत जिव्हाळा तसेच विश्वास असल्यामुळे दरबारातील काही कठीण निर्णय राजा सूर्याजीपंत यांच्याकडून समजून घेत आणि नंतरच निर्णय देत होते. कारण सूर्याजीपंत हे अत्यंत हुशार, पारदर्शक आणि न्यायप्रवर्तक होते. त्याचबरोबर सूर्याजीपंत व्याकरण शास्त्र, उपनिषदे आणि वेदांतामध्ये
प्रवीण तसेच ज्ञानार्जनात प्राज्ञ होते. सूर्याजीपंत यांनी नारायणाला कृषीशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, पशुपालन, धनुर्वेद आणि ग्रंथांचा अभ्यास तसेच उपनिषदे वेदांतशास्त्र याचा सखोल अभ्यास शिकविला. आणि सूर्याजीपंत यांनी नारायणाला अध्यात्म, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच व्यायामामध्ये निपुण केले. अनेक ग्रंथांचा अभ्यास, सामाजिक जाणीव, सूर्याजीपंत यांचा प्रभू श्रीरामचंद्र आणि सूर्य उपासनेच्या भक्तीचा अधिकार श्रोतेहो मागे आपण जाणून घेतला. अशा सर्व गुणसंपन्न मातोश्री राणूबाई आणि पिताश्री सूर्याजीपंत यांच्या संस्कारामध्ये नारायण भक्तीच्या सामर्थ्याने घडला. अडले जाकसले जाणावे, इतरांच्या कामी यावे, असा ज्यांचा अधिकार तो म्हणजे नारायण. या नारायणाला आता 11 वर्ष लागले. शालेय शिक्षणामध्ये बुद्धी तल्लख. बीजगणित म्हणजे नारायणाचा हातचा मळ. विज्ञान आणि शास्त्र यामध्ये सतेज बुद्धी असून नारायणाला प्रश्न विचारताना गुरुजी जरा दचकूनच राहायचे. कारण गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची ताबडतोब उत्तरं मिळायची. परंतु नारायणाने काही वेगळे प्रश्न विचारले तर उत्तर देण्याची गुरुजींची पंचायत व्हायची. म्हणून नारायणाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे गुरुजी मुलांना सांगायचे. अहो, नारायण पोहण्यात पारंगत, खेळण्यात चपळ, उंच उडी मारणे, एका दमात उंच टेकडीवर चढणे, एका दमात वरती झाडावरून चढून दाखवणे, अशा अनेक गोष्टींमध्ये नारायण सर्वगुण संपन्न होता. सूर्याजीपंत अर्थात वडिलांबरोबर नारायण वेदोक्त आणि शास्त्रोक्त तसेच सत्यनारायणाची पूजा शिकून घ्यायचा. जोपर्यंत प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत नारायण शांत बसायचा नाही. म्हणजे एक वेळ अशी कधी कधी यायची की सूर्याजीपंत नारायणाला उत्तर देण्या अगोदर श्रीहरीचे स्मरण करून घ्या असं म्हणायचे. एके दिवशी नारायणाने बाबांकडे उपासना मंत्राची मागणी केली. परंतु सूर्याजीपंत उपासना मंत्र देत नव्हते. कारण नारायण हा हनुमंताचा अवतार आहे हे त्यांना ज्ञात होते. बरं, ज्येष्ठ बंधू गंगाधर तेही अनेक वेळा नारायणाला उपासना मंत्र देण्याचे टाळायचे. कारण नारायणाचा अधिकार हा त्यांनाही माहीत होता. तिकडे कीर्तनकार भांजीबुवा बोधलेकर अर्थात नारायणाचे मामा, त्यांनाही माहीत होते की नारायणाचे नामकरण हे श्री संत एकनाथ महाराजांच्या श्रीमुखातून झालेले आहे. तेव्हा त्यांनीही नारायणाचा अधिकार जाणून उपासना मंत्र देण्याचे टाळले. आणि म्हणून एक वेळ अशी आली की नारायणाला कोणीच उपासना मंत्र देत नाही. म्हणून नारायण हनुमंताच्या मंदिरात जाऊन आराधना करू लागला. पंदिरकर सर, आताच आपण असा उल्लेख केला की नारायणाने मंदिरात जाऊन हनुमंताची आराधना केली. तर या संदर्भातील तुमच्या श्री शिव समर्थ नाटकामध्ये तुम्ही एक गाणं लिहिलेलं आहे. त्या गाण्याचा मुकडा जर तुम्ही आज आम्हाला इथं ऐकवला तर आम्हाला नक्कीच आवडेल. हो प्रशांतजी, हे गाणे आम्ही 10 ते 12 वर्षापूर्वी रेकॉर्ड केले. नारायणाच्या आवाजासाठी एका मुलाचा आवाज आम्ही शोधत होतो आणि योग असा आला की माझी 5 गाणे लिहून संगीतबद्ध करून ते सुरेशजी वाडकर यांच्या आजीवासन स्टुडिओमध्येच त्यांच्या आवाजात आम्ही रेकॉर्ड करीत होतो. तेव्हा मी पंडितजींना म्हणालो की सर, आपल्याला नाटकासाठी एका मुलाच्या आवाजाचा गायक पाहिजे. त्यावेळी पद्मश्री पंडितजींनी मला सुचवलं की मुलाच्या आवाजासाठी मुलीचा आवाज चालतो. म्हणून मुग्धा वैशंपायन छान गाते, तिच्याकडून तू गाऊन घे. बरं, मुग्धा त्यावेळी अलिबाग मुक्कामी शाळेत शिक्षण घेत होती आणि माझे सतत अलिबागला जाणे होत असे. त्यामुळे अलिबागला तिच्या घरी जाऊन मी भक्तिरचना आणि संगीत तिला समजून दिले. त्यावेळी एकूण 2 गाणे आम्ही मुंबईमध्ये मुग्धाकडून गाऊन घेतली. त्यातील पहिले गाणे जे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये दुसरा समास लिहिला तो म्हणजे श्री शारदा स्तवन. या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या भक्तिरत्नेचे माझ्याकडून संगीत लावले गेले. ते गाणे म्हणजे आता वंदीन शारदा. सर, मी तुम्हाला इथे मध्येच थांबवतो. आमच्या अंतरीची उत्कंठा वाढली आहे. तेव्हा सर, या 2 ओळींची भक्ती रचना आपल्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. प्रशांतजी, हे गाणं मुग्धा अगदी लहान वयात असतानाच रेकॉर्ड झाले. पण ते गाणे रेकॉर्ड झाल्यानंतर एक सक्षम आणि विदुषी गायिका गात आहे असा अनुभव येतो. कारण मुग्धाने घेतलेल्या हरकती आणि आलापी मंत्रमुग्ध करणारे आहेत. तेव्हा प्रशांतजी, मी फक्त प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी श्रोते हो, हा श्री शारदा स्तवन समास श्री समर्थ रामदास स्वामी यांनी कुठल्या भक्तिभावार्थाने लिहिला ते करोडो समर्थ भक्त आणि विश्वंभरातील आदरणीय श्रद्धे श्रोत्यांना जाणून घेणे हितकारक ठरेल. विश्वस्वरूप जगद्गुरु नारायणाने
अखिल विश्वाचे कल्याण चारी युगे अध्यात्माच्या माध्यमातून सश्रवण देऊन केले. अशा महान कार्यासाठी त्यांना ज्यांनी साथ दिली आणि अखंड सावलीसारख्या साथीला राहिल्या, तसेच अखंड दास्यभक्तीतून सिंहाचा वाटा मिळविला, अशा जगदजननी विश्वजननी श्री शारदा मातेने अखंड श्रीहरी नारायणाची साथ देऊन त्या श्रींच्या चरणाजवळ स्थानापन्न झाल्या. त्या म्हणतात, स्वारी, आपण ज्या ज्या वेळी या पृथ्वी तळावर अवतार घ्याल, त्या त्यावेळी आपल्या चरणी मला स्थान देऊन सेवा धर्म करून घ्यावा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणून देहाच्या कल्याणाकरिता श्रवणरूपी भक्तीची ज्योत निरंतर तेवत ठेवण्यासाठी मी 24 तास ज्ञानरूपी तेल अखंड दिव्यात टाकीत राहीन. भक्तिरचना श्री समर्थ रामदास स्वामी. दशक पहिला स्तवन नाम आणि समास दुसरा श्री शारदा स्तवन नाम. आता वंदीन शारदा योगियांची ही शारदा. आता वंदीन शारदा योगियांची ही शारदा. शब्द मूळ ब्रह्मसूता वेद माता महामाया. आता वंदीन शारदा योगियांची ही शारदा. आणि आता श्री शिवसमर्थ नाटकातील गाण्याचा मुकडा. या गाण्याविषयी म्हटले तर नारायणाला उपासना मंत्र नाही सूर्याजी पंतांनी दिला, नाही ज्येष्ठ बंधू गंगाधर यांनी, आणि नाही भांजी बुवा बोधलेकर अर्थात मामाने सुद्धा दिला नाही. म्हणून हट्टाने नारायण हनुमंताच्या मंदिरात जाऊन हनुमंताची आराधना करीतो. अंजनी सुत मारुती तू अनुग्रह मद द्यावा. विश्वाचे काय होय पामर मद दावा. श्रीराम जय राम दर्शन मद द्याया. चारी युगे नारायण धावत ये न्याया. अंजनी सुत मारुती तू अनुग्रह मद द्यावा. अनुग्रह मद द्यावा. सर, आपण लिहिलेल्या भक्ती रचनेला आणि संगीतेला खरोखर तोड नाही सर. पण पुढे काय घडले सर? नारायणाने मारुतीरायाची आराधना केली आणि हनुमंत प्रकट होऊन नारायणाला आलिंगन दिले. त्यावेळी प्रशांतजी नारायण आणि हनुमंत या दोघांनी मिळून प्रभू श्री रामचंद्रांची आराधना केली. त्याच क्षणी प्रभू श्री रामचंद्र प्रकट होऊन नारायणाला उपासना मंत्र दिला. तो सामर्थ्याचा मंत्र म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. आणि आशीर्वाद दिला की यापुढे नारायणा, तुम्ही सगुण असून निर्गुण स्वरूपात संचार कराल. तुम्ही तत्वमसी अर्थात तत्वांच्या पलीकडे जाऊ वेदशास्त्राचा अभ्यास कराल, असे सांगून अहम ब्रह्मास्मी असा उच्चार करून प्रभू श्री रामचंद्रांची स्वारी अदृश्य झाली. श्रोते हो, प्रभू श्री रामचंद्रांचा अधिकार एवढा सामर्थ्याचा होता की नारायणाला दिलेला नामस्मरणाचा प्रभाव आणि दर्शन रूपी सामर्थ्य एवढं अगणित होते की नारायण 24 तास शुद्धीवरच आला नाही. आता प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद आणि उपासना मंत्र मिळाल्यानंतर नारायणाच्या ज्ञानात आणि सामर्थ्यात आणखी भर पडला. पुढे सूर्याजी पंत कुलकर्णी यांच्या वाड्यात अनेक साधू संत आणि महंत यायचे. सर्व नारायणाला उपदेश करायचे. नारायण अतिथीदेव म्हणून त्यांचं पाद्यपूजन करून त्यांनी दिलेले ज्ञान आत्मसात करायचा. परंतु नारायण जेव्हा त्यांच्याकडून मार्गदर्शन व्हावे असे निवेदन करायचा, त्यावेळेला सर्वच निरुत्तर होऊन नारायणाच्या चरणी नतमस्तक व्हायचे. नारायण आईला प्रश्न विचारल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायची, परंतु शास्त्राविषयी प्रश्न विचारल्यानंतर राणूबाई वडिलांकडे बोट दाखवायच्या. नंतर तोच प्रश्न सूर्याजी पंत यांना विचारल्यानंतर सूर्याजी पंत आधी देवघरात निवेदन ठेवू, मग तेच तुझ्या निवेदनाची पूर्तता करतील असे सांगायचे. नंतर कधी मामा घरी आले की तासन तास कीर्तने व्हायची आणि नारायण त्या कीर्तनात तल्लीन व्हायचा. आणि श्रोते हो,
आपल्याबरोबर सर्वांनाच समर्थांबद्दलच्या गोष्टीचे ज्ञान व्हावे, त्याकरिता श्री समर्थ विवरण मालिकेचा प्रत्येक एपिसोड आपल्या सोशल मीडियावर आपण पाठवावा व आजच्या मालिकेसंदर्भात आपले आशीर्वाद रूपी कमेंट्स त्वरित पाठवा ही विनंती. शुभम भवतु. शुभम भवतु. पंदिरकर सर, श्री समर्थ रामदास स्वामींच्या बालपणीच्या सर्वच गोष्टींमध्ये आजच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखं आहे. सर, आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. तेव्हा श्रोते हो, पुढच्या पर्वात क्रमाने आपण बाळ नारायणाच्या लीला पंदिरकर सरांकडून जाणून घेणारच आहोत. आपण पाहत असलेल्या टर्ले टीव्ही यूट्यूब चॅनेलच्या अर्थदित देव या सिरीजद्वारे श्री समर्थ विवरण मालिकेला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. श्रीराम. श्रीराम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम अर्थ तिथ